आज लाखो रियांचे डिस्ट्रीब्युटर या व्यवसायातून कमाई करत आहेत, परंतु आज अनेकांना माहिती नाहीये सुरुवात कशी करायची. चला तर आज मी तुम्हाला सांगणार आहे रियांचे डिस्ट्रीब्युटर रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल किंवा क्रोम हे ऍप्लिकेशन ओपन करायचंय. ओपन केल्यानंतर myriyansh.com या वेबसाईटला गेल्यानंतर लॉग इन पेजला क्लिक करायचंय. आता तुम्हाला डिस्ट्रीब्युटर आयडी बनवण्यासाठी ज्या व्यक्तीने तुम्हाला बिझनेस दाखवलाय किंवा प्रोडक्ट समजून सांगितलंय त्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या डिटेल्स द्यायच्यात. त्या डिटेल्स देताना सर्वप्रथम तुमचं नाव, मोबाईल नंबर, बँक डिटेल, आधार नंबर, त्याच्यानंतर ब्रांच, IFSC कोड, पॅन नंबर आणि या सगळ्या गोष्टी शेअर करायच्या आहेत. शेअर केल्यानंतर त्या व्यक्तीला डिटेल पाठवल्यानंतर तो व्यक्ती त्याचा आयडी ओपन करून त्याचा डिस्ट्रीब्युटर आयडी लॉग इन करून तुम्हाला तुमचा आयडी जनरेट करून देईल. तर आयडी जनरेट करण्यासाठी तुमचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रोसेस आहे. आयडी लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनला क्लिक करायचंय. रजिस्ट्रेशनला क्लिक करून एक फॉर्म ओपन होईल आणि त्या फॉर्म मध्ये डिटेल भरायचंय. आता समोरच्या कस्टमरने तुम्हाला डिटेल्स पास केलेली आहे, ज्याच्यामध्ये त्याचं नाव, मोबाईल नंबर, सगळ्या गोष्टी आहेत. तर इथे मी भरून घेतोय. इझी, पटकन हो. इथे समोरच्या व्यक्तीचं नाव आहे. तुम्हाला डिटेल्स जिथे रेड कलरचे स्टार आहेत सर्वप्रथम तेच तुम्हाला भरायचं आहे. बघा इथे मी डिटेल भरली आहे. त्यानंतर तुम्हाला इथे पॅन कार्ड नंबर भरायचा आहे. पॅन कार्ड नंबर नंतर तुम्हाला इथे आधार नंबर मेन्शन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर बँक डिटेल्स तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. बँक डिटेल नंतर तुम्हाला बँकेचं नाव टाकायचं आहे. बँकेचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला इथे IFSC कोड मेन्शन करायचा आहे. IFSC कोड टाकल्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीने हा बिझनेस दाखवला आहे त्या व्यक्तीचा तुम्हाला आयडी नंबर टाकायचा आहे. मी इथे आयडी नंबर टाकतो. स्पॉन्सर आयडी टाकल्यानंतर तुम्हाला ORG1 आणि ORG2. ORG1 म्हणजे तुमची लेफ्ट साईड, ORG2 म्हणजे तुमची राईट साईड. या पद्धतीने तुम्हाला ORG1 2 ला सिलेक्ट करून आयडी आणि पासवर्ड टाकायचा. पहिला पासवर्ड असतो तुमचा आयडी ओपन करण्यासाठी आणि त्यानंतरचा पासवर्ड असेल तुमचं फंड ट्रान्झॅक्शन करण्यासाठी. हे दोन्ही पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्लीज रीड केअरफुली कन्फर्मेशनसाठी मेसेज येईल. तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे की नाही एकदा चेक करून टिक टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करून आय ॲग्री बटनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा ॲग्री बटनला क्लिक करून तुमचा आयडी पासवर्ड जनरेट होईल. आता हा मेसेज समोरच्या व्यक्तीला गेलेला असेल. अशा पद्धतीने तुम्ही रियांशमध्ये डिस्ट्रीब्युटर आयडी जनरेट करू शकता, रजिस्ट्रेशन करू शकता. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट.